आज 135वी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि आज माझं सौभाग्य आहे की मुंबईची महापौर म्हणून हा मान मला या ठिकाणी मिळालेला आहे। चेंबूर ही माझी जन्मभूमी आहे, माझं माहेर आहे, त्यामुळे मला अधिक आनंद झाला की मी माझ्या माहेरमध्ये आज इथे माझं बालपण गेलं आणि या ठिकाणी मी आले। बाबासाहेबांचे विचार आणि आज आम्ही सर्व महिला त्यांच्यामुळेच, त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आम्ही आज सगळ्या महिला या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना दिसतोय। कोण नगरसेवक झाले, कोण आमदार झाले, कोण मंत्री झाले, कोण खासदार झाले। हा सगळा त्यांच्या आशीर्वादाने मिळालेला आम्हाला वाटा आहे आणि म्हणूनच आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मी मुंबईची महापौर म्हणून पण त्यांच्या आशीर्वादाने उभी आहे। तर हे कायम त्यांची ऋण आमच्या महिलांवरती कायम राहणार। मी एवढंच म्हणेल, त्यांनी प्रत्येक वेळा सांगितलं, शिका, संघर्ष करा आणि एक राहा। ती त्यांची शिकवण आहे, ती आपण सगळ्यांनी पुढे नेली पाहिजे आणि त्या विचारसरणीवरती आपण सर्वांनी पुढे चाललं पाहिजे। हा संविधानाचा विजय आहे। या ठिकाणी नारीवंदन, या ठिकाणी बिल पास झालेलं आहे, आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे हा। आणि हे सगळं शक्य झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच शक्य झालं। म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं, मी महापौर तुमच्यासमोर उभी आहे त्यांच्यामुळे, त्यांच्याच संविधानामुळे उभी आहे। तर ह्या ठिकाणी आम्हाला आनंद होतो। संविधान आज या 33% आरक्षण महिलांना आज विधानसभेत, लोकसभेत सुद्धा मिळालेलं आहे, ह्याच्यापेक्षा आनंद आम्हाला काय असतो। धन्यवाद। चला, पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जन्मदिवस आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव म्हणजे आमचा पुनर्जन्म। खरं म्हणजे आम्ही पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणारे लोक आहोत, परंतु बाबासाहेबांचा जन्म झाला नसता तर या देशातली अस्पृश्यता नष्ट झाली नसती, या देशातला चातुर्वर्णीय पद्धत जी होती ती संपली नसती, पुन्हा एकदा गावकुसाबाहेरचं जीवन या देशातल्या अस्पृश्य समाजाला भोगावं लागलं असतं। आणि बाबासाहेबांच्या महत्प्रयासामुळे, बाबासाहेबांच्या कृपेमुळं आज भारतीय राज्यघटनेचा उगम झाला। भारतीय राज्यघटनेमध्ये अस्पृश्य वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन देण्यात आलं, नोकऱ्यामध्ये, राजकारणामध्ये, शैक्षणिक याच्यामध्ये। अशा अर्थानं बाबासाहेबांनी या देशातल्या कोट्यावधी जनतेचा उद्धार केला आणि म्हणून ही जयंती आमच्यासाठी दिवाळी दसरा असते। आणि आपण बघताय केवढा जल्लोष आणि केवढा आनंद आपल्याकडे ओसंडून वाहताना आपण पाहत असतो। आणि म्हणून बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की नेहमी चेंबूर स्टेशनपासून ते आंबेडकर उद्यानापर्यंत लाईटची व्यवस्था असते, परंतु यावेळेस आमचे मित्र मंजित जेठ आणि त्यांचे वरिष्ठ यांनी यावेळेस आंबेडकर उद्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते डायमंड गार्डन अशा पद्धतीनं लाईटची व्यवस्था केलेली आहे। मी त्यांना धन्यवाद देतो। बाबासाहेबांचा जन्मदिवस अशा जोशात आणि जल्लोषात व्हावा ही त्यांची अपेक्षा आहे, आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। या उद्यानाचं जे सुशोभीकरण आहे ते मी पालकमंत्री असताना केलेलं आहे। मीच ते डिझाईन आणलं। शशीप्रभू आर्किटेक्ट, त्यांना मी सांगितलं की अत्यंत सुंदर आणि देखणं हे बाबासाहेबांचं उद्यान झालं पाहिजे। जवळजवळ 3-3.5 कोटी रुपये या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी मी त्या काळामध्ये मंजूर केले, महापालिकेनंही मंजूर केले पैसे। आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर एक अशोकस्तंभ उभा राहावा ही सगळ्या चेंबूरमधल्या जनतेची भूमिका होती आणि त्याप्रमाणे उशिरा का होईना परंतु या ठिकाणी हा अशोकस्तंभ उभा राहिलेला आहे। त्या स्तंभामुळं उद्यानाला एक वेगळा उजाळा मिळालेला आहे असं मला वाटतं।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।